एक वेळेस आलो ते मला अकल्प आयुष्य होईल असा होता महाराज मातंग ऋषी. म्हणून योगायोगाने आज लक्ष्मण महाराजांचं सुद्धा दर्शन झालं महाराज. आणि कारण रामचंद्र दादामुळे आज तुमची सेवा करायला भेटली आणि महाराजांचं दर्शन झालं महाराज. कारण आंबळीमध्ये त्याची आमची जर भेट झाली नसती तर इथं आलो नसतो. मला माहिती नव्हतं तुमचं गाव आणि इथं संताची समाधी आहे हे माहिती नव्हतं महाराज. म्हणून महाराज कारण बघा सगळ्याच्या देवाच्या मनात होतं कारण त्याच्या मनाशिवाय काही नाही म्हणून तुमची सेवा करायला भेटली. आणि बाकीचं काय सांगायचं, चंद्र सूर्यासारखे वाजवणारे होते, चंद्र सूर्यासारखे वाजवणारे होते महाराज आणि कोकिळासारखे गायणारे होते, परतीसारखे ऐकणारे होते. फक्त सांगणारा सुखाचारी नाही एवढाच फरक, सांगणारा सुखाचारी नाही एवढाच फरक आहे महाराज. म्हणून काय म्हणतात महाराज, क्षणक्षणी आता करावा विचार करावया भार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयचे खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयचे खातो काळ सावधान तुका म्हणे लोकी काय वारे, तुका म्हणे लोकी काय वारे नका डोळे धुर भरुनी राव नाशिवंत देह जाणार सकळ आयसे खातो काळ सावधान. चार चरणात होतो महाराज उत्कृष्ट अभंग. आणि या अभंगाचं जेवढं भावार्थ माझ्यानं जमलं तेवढं मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. जेवढं चांगलं आहे तेवढं घेऊन जा, जेवढं वाईट वाटतं तेवढं परत देऊन टाका महाराज. जेवढे चांगले बोल आले ते देवाच्या नावचे आणि जेवढे वाईट होते ते माया वाणीतून आले असे समजा. आपल्या बहिणीप्रमाणे मुलीप्रमाणे नातीप्रमाणे म्हणून. कारण आईला कसं वाटतं की बाळ आता माझा लहान आहे स्तोत्र बोललं तरी चालेल, आई बाबाला वाटतं का नाही तरी तो राम आहे राम म्हणत तरी उद्या माझा बापू चांगला बोलत. तसं महाराज माझा जर तोतडा बोलातून काही जर चुकलं तर आपली नात समजा, बहीण समजा, मुलगी समजा महाराज. आणि चुकलं तर मला माफ करा, आज नाही तर उद्या चांगले शब्द येईल असा आशीर्वाद द्या. सगळ्याचे मनापासून मी आभार मानतो. जेवढे टाळकरी होते एवढे खपून होते महाराज आणि पडत नसून सुद्धा त्यांनी सुद्धा आज कार्यक्रमात उभं राहिले त्याचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. आणि काही चुकलं तर मला माफ करा. आणि जास्तीत जास्त सावळ्या दादाचे सुद्धा आभार मानतो कारण आवाज तब्येत बरी नव्हती, तोंड आलं होतं महाराज आज बोलायची शक्यता नव्हती, पण एका गोळीमुळे आणि साऊडमुळं कीर्तन जमलं. म्हणून मी तुमचे सुद्धा मनापासून आभार मानतो आणि सगळ्याचे आभार मानतो. आणि सगळ्यात जास्त म्हणजे आमच्या रामचंद्र दादाचे सुद्धा खूप मनापासून आभार मानतो. आणि कार्यक्रमाला पूर्ण विराम देतो. Thank you.